दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। दोन मुलांना गळफास लावून एका महिलेनं आत्महत्या केली आहे। कोल्हापूरच्या नांदणी परिसरातली ही घटना आहे। जयसिंगपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। दोन मुलांना गळफास लावून महिलेनं आत्महत्या केलेली आहे। कोल्हापूरच्या नांदणी परिसरातली अतिशय धक्कादायक घटना आपण बघतोय। जयसिंगपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झालेली आहे आणि आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अतिशय धक्कादायक घटना आपण बघतोय। कोल्हापुरातनं आपल्यापर्यंत पोहोचते। कोल्हापूरच्या नांदणी परिसरातील ही घटना आहे। एका महिलेनं दोन मुलांना गळफास लावला आणि मग आत्महत्या केलेली आहे। विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। विशाल, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, जर पाहिजे झालं तर घटना फार गंभीर आहे, कारण दोन चिमुरड्यांसह आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना आहे। जयसिंगपूर शहरामधल्या नांदणी रस्त्यावरील मच्छी मार्केट परिसरातली ही घटना आहे। संगीता राजीव गाडीवडर असं या महिलेचं नाव आहे आणि या महिलेनं आपल्या 4 वर्षाची मुलगी आणि मुलगा 1.5 वर्षाचा या दोघांना घेऊन आत्महत्या केलेली आहे। तर पती कामावर गेलेला होता आणि कामावरून घरी आल्यानंतर सायंकाळी त्याला घर बंद असल्याचं निदर्शनास आलं आणि हे या घरातून आतमधून कोणताही प्रतिसाद येत नसल्यानं त्याने शेजारच्या मदतीनं दरवाजा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला। त्यावेळेस त्याला समजलं की आपल्या पत्नीनं दोन्ही मुलांसह आत्महत्या केलेली आहे। तर या घटनेत या आत्महत्येपाठीमागे कोणतेही कारण जे आहे ते अद्याप समजलेलं नाही। मात्र जयसिंगपूर पोलीस असतील, उपविभागीय अधिकारी असतील, ते या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती करताना पाहायला मिळतात। या आत्महत्येपाठीमागे नेमकं काय कारण असू शकतं असं देखील एक अंदाज वर्तवण्यात येतोय। मात्र एक प्राथमिक माहिती जी मिळते ती म्हणजे या पती पत्नीमध्ये दोघांमध्ये वाद झाल्याची एक प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा तपास जो आहे तो केला जाईल। त्यानंतर सुद्धा काही माहिती जी आहे ती उघड होईल। मात्र सध्या जर पाहिजे झालं तरी घटनेनं संपूर्ण शहर जे आहे ते शहरामध्ये खळबळ उडाली। विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।